आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघतोय तो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स बघतोय. काल आपण पहिला एक्झरसाइज बघितला. आता आपल्याला दुसरा एक्झरसाइज कडे जायचंय. त्याच्या अगोदर त्याच्यातले पॉइंट्स आपण बघूया. हे डेन्सिटी फंक्शन आपल्याला बघायचं. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. मग त्यातला आपण पॉइंट बघतोय प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणजेच पीडीएफ असेल. आता ह्याची कंडिशन काय आहे? मागं होतं पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0. तसंच इथं पण असेल एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 फॉर ऑल एक्स. म्हणजे ज्या काही एक्सच्या व्हॅल्यू असतील त्याच्यासाठी ती एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 किंवा 0पेक्षा मोठी पाहिजे. पीएमएफ मध्ये होतं बेरीज त्यांची एक आली पाहिजे. पीडीएफ ला असेल इंटिग्रेशनची व्हॅल्यू त्याची 1 आली पाहिजे. इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx is equal to 1 where a less than x less than b. म्हणजे तुम्हाला इंटरवल दिलेला असेल तोच तुमचा इंटरवल इथं घेणार आहे आपण व्हॅल्यूज म्हणून, लिमिट्स म्हणून आपण घेणार लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. आता हे फिजिक्स मध्ये तुम्हाला बेसिक झालेत इंटिग्रेशन. 11वीला फिजिक्स मध्ये बेसिक इंटिग्रेशन होतं, तेच आपल्याला इथं वापरा. म्हणजे फक्त बेसिक फॉर्म्युले लागणार आहेत त्याचे, ऍडिशनल काय लागणार नाही. फॉर्म्युला माहित असेल तर तुम्हाला त्याचा आन्सर येणार. मध्ये आपल्याला इथे इंटिग्रेशन मिळेल त्यामुळे आपण हा पहिल्यांदा पॉईंट बघतो. नंतर ह्याच्यानंतर येतं ते कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजे सीडीएफ आहे. मागं झालं सीडीएफ तसंच आहे, फक्त याला पण फॉर्म्युला आहे. म्हणजे फॉर्म्युला कसा येतो, इंटिग्रेशनच येणार. अप्पर लिमिट बी होतं याचं इंटिग्रेशन, तिथं त्याच्या जागी एक्स येणार. म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू एक्स एफ ऑफ एक्स डीएक्स. म्हणजे अप्पर लिमिट जे काय असेल ते काढून टाकायचं, त्याच्या जागी फक्त एक्स ठेवायचं. ते म्हणजे तुमचं सीडीएफ येतं. हे दोनच फॉर्म्युले लागणार आहेत आपल्याला. एवढ्यावरतीच आपल्याला हा दुसरा एक्झरसाइज पीडीएफ आणि सीडीएफ साठी. मग आपण आता एक्झरसाइज 7.2 व्हेरीफाय विच ऑफ द फॉलोइंग इज पीडीएफ ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स. पहिलं दिलंय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स फॉर 0 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू π/2 दिले. मग पहिला इंटरवल बघितला 0 to π/2. 0 to π/2 म्हणजे पहिल्या क्वाड्रंट आला. पहिल्या क्वाड्रंट मध्ये साइन हे पॉझिटिव्हच असतं आणि साइन 0 ची व्हॅल्यू 0च असते. म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 ते 1 च्या मध्ये येणार आहे साइन एक्स ची. म्हणजे पॉझिटिव्ह येते, 0 चालते, पॉझिटिव्ह पण येते. म्हणजेच काय होणार तर हे एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 होणार आहे. त्याच्या अगोदर आपण दिलेलं लिहून घेतलं 0 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू π/2 मीन्स एक्स लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला, देअरफॉर एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0. पहिली कंडिशन मिळाली. आता दुसरी इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स म्हणजे काय, लिमिट त्यांनी काय दिलंय 0 आणि π/2. लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट π/2 साइन एक्स डीएक्स. आता साइन एक्स इंटिग्रेशन घ्यायचं. साइन एक्स इंटिग्रेशन हे मायनस कॉस एक्स असतं. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये होईल त्यावेळी ते मग हे इथलं लक्षात येईल, पण हे फक्त फॉर्म्युला लक्षात घ्या. साइन एक्स इंटिग्रेशन हे मायनस कॉस एक्स असतं आणि मग त्याला लिमिट हे 0 to π/2 तसंच राहील. मायनस कॉस एक्स झालं, त्याला लिमिट राहिलं 0 to π/2. आपण मायनस ब्रॅकेटच्या बाहेर देणार, मग आत काय राहते, कॉस एक्स राहते. आता एक्सच्या तर दोन व्हॅल्यू दिलेत, एक 0 दिले आणि एक π/2. मग पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करायचं. अप्पर लिमिट म्हणजे काय तर π/2 ते पहिल्यांदा पुट करायचं. म्हणजे मायनस ब्रॅकेटच्या बाहेर ठेवतोय, कॉस π/2 होणार. परत लोअर लिमिट ठेवायचं म्हणजे कॉस 0 होणार आणि त्यांची वजाबाकी म्हणजे होईल मायनस ऑफ कॉस π/2 मायनस कॉस 0. लक्षात आलं ना, मायनस बाहेर घेतलं, एक्सच्या जागी पहिल्यांदा π/2 ठेवलं, परत मायनस करायचं, परत एक्सच्या जागी 0 ठेवलं म्हणजे कॉस 0 झालं. आता याच्या व्हॅल्यू पुट करू. मायनस राहिलं कॉस π/2 0 आणि कॉस 0 1 असतं. म्हणजे -1 राहिलं आणि बाहेरचं मायनस घेतलं तर ते +1 होईल. म्हणजे इज इक्वल टू 1 आलं. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. एफ ऑफ एक्स पण 0पेक्षा मोठं आलं आणि इंटिग्रेशन पण त्याचं किती आलं तर ते 1 आलं. म्हणजेच काय होणार आहे तर तो पीडीएफ असणार आहे. इंटिग्रेशन परत एकदा सांगतो बघा. साइन एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स असेल, जे लिमिट आहे ते त्या ब्रॅकेटला तसंच दिलं आपण. मग मायनस किंवा डिवाइड मध्ये काहीतरी कॉन्स्टंट असेल, गुणिले मध्ये असेल, ती आपण बाहेर ठेवायची. काय मायनस होतं म्हणून ते बाहेर ठेवलं, मग राहते कॉस एक्स राहते. मग एक्सच्या जागी पहिल्यांदा अप्पर लिमिट म्हणजे π/2 पडलं, कॉस π/2 झालं मायनस. परत त्या कॉस एक्सच्या जागी परत लोअर लिमिट 0 ठेवलं, कॉस 0. कॉस π/2 0 असतं, कॉस 0 1 असतं. 0 - 1 म्हणजे -1 आणि बाहेरचं मायनस घेतलं तर ते प्लस झालं म्हणजे 1 आलं.
म्हणजे इंटिग्रेशन त्याचं 1 आलं, इंटिग्रेशन 1 आलं तर ते पीडीएफ असेल. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज अ पीडीएफ. एफ ऑफ एक्स व्हॅल्यू शून्यापेक्षा मोठी आली आणि इंटिग्रेशन पण 1 आलं म्हणून ते पीडीएफ आलं. तर दुसरं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स फॉर 0 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 1 इज इक्वल टू 2 मायनस एक्स फॉर 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. आता पहिले दोन फंक्शन आहेत. पहिल्यांदा एफ ऑफ एक्स बघितलं, 0 ते 1 आहे त्याचा इंटरव्हल, म्हणजे ते पॉझिटिव्हच व्हॅल्यू आहे, म्हणजे ते ग्रेटर दॅन 0 जाणार. आणि जर 2 मायनस एक्स मध्ये जर ठेवलं 1 ते 2 च्या मधल्या व्हॅल्यू 2 पेक्षा लहान आहेत म्हणजे 0 पेक्षा मोठ्याच येणार आहेत त्या, कारण 2 वजा 2 0 होत, पण 2 पेक्षा लहान असल्यामुळे 2 वजा 1 घेतलं तर 1 मोठीच येते, 1.5 घेतलं तर 0.5 राहते, म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यू 0 किंवा 0 पेक्षा मोठ्या येत आहेत. पहिली कंडिशन ट्रू होईल दोन्हीसाठी. एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 फॉर एक्स बिलॉंग्स टू 0 1 आणि दुसरा 1 2. आता ओपन इंटरव्हल आणि क्लोज्ड इंटरव्हल फरक घ्या. पहिल्यांदा इज इक्वल टू दिले पहिल्या इंटरव्हल म्हणून आपण तिथं स्क्वेअर ब्रॅकेट दिले, आणि दुसऱ्या इंटरव्हलला इज इक्वल टू दिलेलं नाही म्हणून आपण तिथं ओपन म्हणजे सर्क्युलर ब्रॅकेट्स घेतले. फरक लक्षात घ्या. इज इक्वल टू आलं तर कसला स्क्वेअर ब्रॅकेट, आणि इज इक्वल टू नसेल तर तिथं सर्क्युलर ब्रॅकेट घ्यायचं. म्हणजे हा ओपन इंटरव्हल नाही क्लोज्ड इंटरव्हल. हे पहिलं झालं. आता दुसरं घ्यायचं, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स फ्रॉम ए टू बी. पण इथं तर दोन फंक्शन आहेत, मग दोन्ही फंक्शनची बेरीज करावी लागेल आपल्याला. पहिल्याचं लिमिट काय 0 टू 1 आहे, त्याला काय एक्स आहे, एक्स डीएक्स झालं, प्लस दुसरं 1 टू 2 आहे आणि त्याचं आहे 2 मायनस एक्स डीएक्स. आता एक्स जर आलं तर त्याचं इंटिग्रेशन काय करायचं, तर त्याचा घातांक 1 न वाढवायचा. म्हणजे एक्सचा घातांक काय नसला तर 1 असतो, तो घातांक 1 न वाढला तर 2 होईल, आणि जेवढा घातांक आहे तेवढानच डिवाइड करायचं, म्हणजे 2 न त्याला भागायचं. म्हणजे एक्सचं इंटिग्रेशन होईल एक्स स्क्वेअर अपॉन 2. घातांक 1 न वाढला, वाढलेल्या घातांकानं डिवाइड केलं. जर समजा एखादी टर्म अशी आहे की ज्याच्याबरोबर एक्सच नाही, मग त्याचं इंटिग्रेशन त्याला गुणिले एक्स करायचं, म्हणजे कॉन्स्टंट इंटिग्रेशन एक्स असेल. समजा फक्त 5 दिले तर 5चं इंटिग्रेशन 5x होईल, 10 दिलं तर 10चं इंटिग्रेशन 10x होणार आहे, म्हणजे त्याच्याबरोबर एक्स येते. ज्याच्याबरोबर एक्स नसतं त्याला एक्स येईल, ज्याला एक्स आहे त्याचा घातांक 1 न वाढत जाईल. एवढं करायचं. आता पहिलं घेतलं, पहिल्याच काय होणार तर एक्स स्क्वेअर बाय 2 होणार. दुसरं 2 आहे, 2चं इंटिग्रेशन 2x होईल, कारण x नव्हतं त्याच्याबरोबर, मायनस परत x आहे, x एक्स स्क्वेअर बाय 2. लिमिट दोन्हींचे वेगवेगळे आहेत, पहिल्याचं 0 टू 1 आहे, दुसऱ्याचं 1 टू 2 आहे. आता पहिल्या याच्यात दोन कॉन्स्टंट म्हणून बाहेर ठेवू, म्हणजे 1/2 बाहेर राहील, 1/2 बाहेर ठेवलं, मग आता फक्त एक्स स्क्वेअर राहणार. एक्स स्क्वेअर मध्ये 1 पुट केलं, 1चा स्क्वेअर 1 आणि 0 ठेवलं तर 0चा स्क्वेअर 0, म्हणजे 1 मायनस 0 होईल, 1/2 मायनस 0 डायरेक्ट पुट. 1चा स्क्वेअर 1 अपॉन 2 तसंच राहिलं, मायनस 0 ठेवलं, 0चा स्क्वेअर 0 अपॉन 2 म्हणजे 0 झालं, प्लस आता पहिल्यांदा 2 पुट करायचं, 2 गुणिले 2 4 झालं, मायनस 2चा वर्ग 4, 4 भागिले 2 घेतलं तर 2. पहिल्या ब्रॅकेट मध्ये लिहिलं ते, कारण पहिलीच टर्म पुट करतोय, 2च पुट केलं. आता मायनस लोअर व्हॅल्यू पुट करायची, म्हणजे कुठली तर 1 पुट करायची, 2 इंटू 1 घेतलं तर 2 होईल, मायनस 1चा स्क्वेअर घेतला तर 1 झाला, अपॉन 2 तसंच राहणार आहे. आले. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचं, 1/2 तसंच राहणार आहे, प्लस 4 वजा 2 म्हणजे 2 राहणार आहे, आणि या मायनस नात गुण चिन्ह बदलते, 1/2 प्लस 2 मायनस 2 प्लस 1/2. 2 ला हे वजा 2 जाईल, 1/2 प्लस 1/2 घेतलं तर ते होणार आहे 2/2 झालं, 2/2 म्हणजेच किती असेल तर ते 1 असेल. आलं का? शून्यापेक्षा मोठं पण आलं आणि इंटिग्रेशन 1 पण आलं त्याचं, म्हणजेच काय होणार तर ते पीडीएफ असेल. लक्षात येते का? लिमिट पुट करायची, पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करायचं, ते ब्रॅकेटमध्ये, इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलंय आपण 4 - 2 हे ब्रॅकेटमध्ये लिहिलंय का, तर 2 टर्म्स होत्या म्हणून त्याच्यात अगोदर 2 पुट करून घेतलं, परत मायनस ब्रॅकेटमध्ये परत 1 पुट केल्यानंतर येणाऱ्या व्हॅल्यू घेतल्या, ते परत फक्त सॉल्व्ह करून घेतलं, त्याचं आन्सर 1 आलं, म्हणजे आलं हे पण पीडीएफ असणार आहे. एफ ऑफ एक्स इज अ पीडीएफ. आता तिसरा आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 फॉर 0 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 1 आहे.
2 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ती काही तुमची एक्सच्या 10 व्हॅल्यू आल्या तरी ती काय बदलणार आहे का? नाही, ती पॉझिटिव्हच आहे, शून्यापेक्षा मोठीच आहे. म्हणजे पहिली कंडिशन तरी तुमची ट्रू झाली. एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 फॉर एक्स बिलॉंग्स टू 0 1 हे आलं बरोबर. आता दुसरं इंटिग्रेशन घ्यायचं. ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स म्हणजे 2 आहे ते फक्त 2 डी एक्स. 2 ला एक्स नाही म्हणजे 2x होईल त्याचं इंटिग्रेशन. 2x आलं, लिमिट 0 टू 1 आलं. पहिल्यांदा 1 ठेवलं अप्पर लिमिट, म्हणजे 2 इंटू 1 ठेवलं तर 2 होणार, मायनस लोअर लिमिट ठेवायचं 2 इंटू 0 म्हणजे 0, म्हणजे 2 मायनस 0 राहील. 2 मायनस 0, 2 मायनस 0 म्हणजे 2 आलं, म्हणजे ते 1 नाहीये, नॉट इक्वल टू 1 आलं. 1 नाही आलं म्हणजे ते काय असणार, नॉट अ पीडीएफ. therefore f of x is not a pdf. लक्षात आलं ना? आता पुढं दुसरा प्रश्न आहे. The following is the PDF of random variable x, f of x is equal to x by 8 for 0 less than x less than 4. म्हणजे 0 ते 4 च्या मधली व्हॅल्यू आली तर हे फंक्शन घ्या, आणि जर 4 पेक्षा मोठं आलं किंवा काही वेगळं आलं तर त्याची व्हॅल्यू 0 घ्या. अदरवाइज म्हटलंय त्यांनी पुढे इज इक्वल टू 0 अदरवाइज. म्हणजे 0 ते 4 सोडून जर बाकीच्या काही व्हॅल्यू दिल्या 10 9 तर त्याच्यासाठी त्याची व्हॅल्यू डायरेक्ट घ्यायची ती 0 असेल. आता त्यांनी 3 प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1.5, दुसरी 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2 आणि तिसरी एक्स ग्रेटर दॅन 2. पहिलं बघूया आपण. एक्स लेस दॅन 1.5 म्हटलं 1.5 पेक्षा लहान पाहिजे एक्स. मग दिलेल्या इंटरवल मध्ये बघायचं 1.5 पेक्षा लहान कुठली आहे. इंटरवल आपला 0 ते 4 आहे बरोबर का क्वेश्चन मधला, फॉर 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 4. 1.5 पेक्षा लहान म्हणजे कुठली येणार तर ती व्हॅल्यू 0 असेल. म्हणजे प्रोबॅब इंटिग्रेशन घेताना त्याचं लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट किती येणार तर ते 1.5 असेल. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1.5, 1.5 मोठा आहे कारण त्याच्यापेक्षा लहान पाहिजे म्हणून ते अप्पर लिमिटला गेलं, आणि 1.5 पेक्षा कमी किंमत 0 होती म्हणून ती लोअर लिमिटला, आणि एफ ऑफ एक्स आपल्याला काय होतं तर ते एक्स बाय 8 होतं dx. आता ह्याला एक्स आलं, घातांक 1 वाढणार म्हणजे एक्स स्क्वेअर होणार, आणि त्यांना भागायचं आहे. भागायला ऑलरेडी छेद तुमचा 8 आहे, आणखी त्याला 2 येईल भागिले, मग कारण घातांकानंच आपण छेदाला गुणतो. ते 8 दोन्ही किती होणार तर ते 16, म्हणजे थोडक्यात एक्स स्क्वेअर बाय 16 येईल. लक्षात येते का बघा, इंटिग्रेशन एक्स होतं, एक्सचा घातांक 1 वाढला तो 2 झाला, त्या 2 न छेदाला गुणलं म्हणजे 8 दोन्ही 16 झालं. त्याचं लिमिट आलं 0 टू 1.5. आता 16 कॉन्स्टंट म्हणून बाहेर ठेवू, 1/16 ठेवलं, पहिल्यांदा 1.5 पुट करायचं. 1.5 चा वर्ग घेतला तर 2.25 वजा 0 ठेवलं तर शून्याचा वर्ग 0च होणार, म्हणजे 1/16 गुणिले 2.25 वजा 0. हे भागाकार काय 2.25/16 तसंच राहील, एवढंच ठेवायचं त्याचा आन्सर. तर दुसरं आहे 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2, डायरेक्टच याचं लिमिट 1 to 2 दिलेलंच आहे. दोन व्हॅल्यू दिले की ओळखायचं डायरेक्ट लिमिटच आहे. मग आता परत याचं इंटिग्रेशन इकडं आलंय, तेच इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 16 येणार, लिमिट फक्त 1 to 2 झालं त्याचं. 1/16 बाहेर ठेवणार, पहिल्यांदा 2 ठेवायचं, 2 चा वर्ग 4 होणार, वजा 1 ठेवलं तर 1 चा वर्ग 1 आला, म्हणजे 4 वजा 1 होणार, 1/16 4 वजा 1, 4 वजा 1 3 आलं, म्हणजे 3/16 राहील. मिळालं. तिसरा प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा मोठी, 2 पेक्षा मोठी व्हॅल्यू आपल्याकडे कुठली आहे तर 4. 4 ही मोठी आहे म्हणून अप्पर लिमिटला जाईल, 2 ही लहान आहे म्हणून लोअर लिमिटला येणार, म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 2 चं 2 to 4. लक्षात ठेवा, लेस दॅन म्हटलं की ते अप्पर लिमिट, ग्रेटर दॅन म्हटलं की ते लोअर लिमिट असेल. इंटिग्रेशनच्या लोअर व्हॅल्यूला घ्यायची. परत त्याचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 16, लिमिट 2 to 4 आहे, 16 बाहेर ठेवलं, 4 चा वर्ग 16 वजा 2 चा वर्ग 4, 16 वजा 4 आलं, म्हणजे 12, 12/16 4 न भाग जाऊ शकतो, 3/4 राहील. ते सोपं आहे की नाही बघा. इंटिग्रेशनचा फक्त बेसिक फॉर्म्युला तुम्हाला लागणार आहे, इथं काय पूर्ण इंटिग्रेशन वगैरे लागतंय असं काही नाही, फक्त बेसिक फॉर्म्युला आपल्याला इथं गरजेचं आहे, तेवढा आला की तुम्हाला उत्तर मिळत जाणार आहे. हे झाला दुसरा क्वेश्चन झाला, प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली आपण. It is known that error in measurement of reaction temperature in degree Celsius in a certain experiment is continuous random variable given by f of x is equal to x square by 3 for -1 less than x less than 2 and 0 otherwise.
म्हणजे वजा 1 ते 2 च्या मधली व्हॅल्यू असेल तर त्याचं उत्तर x²/3 घ्यायचं. आणि जर इतर काही व्हॅल्यू आल्या म्हणजे -2 आलं तर त्याचं उत्तर 0 येणार, कारण अदरवाईज मध्ये म्हणजे त्या व्हॅल्यू सोडून काय आलं तर त्याचा आन्सर 0 असेल असं सांगितलंय. मग पहिलं त्यांनी विचारलंय वेदर f of x इज अ पीडीएफ ऑफ रँडम व्हेरिएबल x. ते पीडीएफ आहे हे व्हेरीफाय करा म्हणून सांगितलं. दुसरं प्रोबॅबिलिटी काढायची आहे 0 to 1 साठीची. आणि तिसरं फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट x इज निगेटिव्ह. x निगेटिव्ह असणार आहे त्याची प्रोबॅबिलिटी काढा म्हणून सांगितलं. आता आपण पहिल्यांदा पीडीएफ आहे का त्याचं चेक करू. मग f ऑफ x बघितलं. x ची व्हॅल्यू काय, x चा काय आहे तर तिथं स्क्वेअर आहे, म्हणजे तुम्ही मायनस जरी ठेवलं, म्हणजे सपोज याचा इंटरवल -1 to 2 आहे, -1 चा स्क्वेअर केला तरी 1च येणार आहे. स्क्वेअर असल्यामुळं ही कधीही व्हॅल्यू निगेटिव्ह येणार नाही, म्हणजे हे फंक्शन कधीही निगेटिव्ह येणार नाही. कुठल्याही संख्येचा वर्ग हा कायम पॉझिटिव्हच असतो. त्यामुळे ह्याचं उत्तर काय येणार, f of x greater than equal to 0 असेल. लक्षात आलं ना, स्क्वेअर असल्यामुळे आपण डायरेक्ट लिहू शकतो त्याची व्हॅल्यू 0 किंवा 0पेक्षा मोठी असेल. आता दुसरं घ्यायचं, इंटिग्रेशन घ्यायचं. x²/3 आहे, त्याचा इंटरवल -1 to 2 आहे, दिलेला आहे त्यांनी थोडं. x² आहे, x ला घातांक आला की घातांक 1 न वाढवायचं, म्हणजे ऑलरेडी 2 होता, तो वाढणार किती होणार, 3 होणार, आणि त्या 3 नच छेदाला गुणायचं, म्हणजे 3 त्रिक 9 होणार. लक्षात येते का बघा, x². मग घातांक 1 न वाढला, x चा 2 होता तो 3 होणार, आणि त्या 3 न 3 ला मल्टिप्लाय केला तर 9 झालं, म्हणजे x³/9 होईल. लिमिट -1 to 2 आहे तसं. आता 9 कॉन्स्टंट म्हणून बाहेर ठेवलं, 1/9 बाहेरच ठेवायचं आपण ब्रॅकेट. x मध्ये 2 ठेवायचं, 2 चा क्यूब होणार, 2 चा क्यूब काय आला, 8 आला, मध्ये वजा असेल, -1 चा क्यूब घेतला तर -1 असेल, म्हणजे सर राहील 1/9 8 मायनस -1 आलं, मायनस मायनस प्लस होईल, 8 + 1 9 झालं, 9/9 म्हणजे 1च येणार. एवढं काही तुम्हाला बेरीज वजाबाकी करता येते, त्यामुळे ते क्रिटिकल नाही. म्हणजे ग्रेटर दॅन 0 पण आलं आणि 1 पण आलंय, म्हणजे हे काय होणार तर मग ते पीडीएफ असेल. देअरफॉर f of x इज अ पीडीएफ. पहिलं झालं, व्हेरीफाय झालं, आपलं पीडीएफ आहे ते पहिला संपला. दुसरं काढायचं, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 लेस दॅन x लेस दॅन इक्वल टू 1, म्हणजे डायरेक्ट त्याचं लिमिट आहे 0 to 1 आहे, 0 to 1 आहे, आणि ते x²/3 dx. आता इकडे इंटिग्रेशन आलं तेच होणार, x³/9च येणार, लिमिट 0 to 1 होणार. एकाला आलं की तेच त्या क्वेश्चन मध्ये सगळ्यांना सेम राहतं. 1/9 बाहेर ठेवलं, 1 चा क्यूब 1, 0 चा क्यूब 0, 1/9 × 1 - 0, एकच आलं, 1 न गुणलं तर राहतेच आलं, म्हणजे 1/9च राहणार आहे ते प्रोबॅबिलिटी. दुसरी मिळाली. आता तिसरी सांगितली, x इज निगेटिव्ह म्हटलंय. x इज निगेटिव्ह म्हणजे काय तर शून्यापेक्षा लहान आली पाहिजे. शून्यापेक्षा लहान आपल्याला कुठली व्हॅल्यू दिली तर -1 दिली, म्हणजे -1 पासून 0 पर्यंतच घेऊ शकतो, कारण शून्याच्या पुढे गेलं तर पॉझिटिव्ह होते, त्यांनी निगेटिव्ह सांगितलं. मग आपल्याला आता ते बघायचं, x इज निगेटिव्ह मीन्स x लेस दॅन काय असेल तर 0 असेल. x ची किंमत म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 0 काय येणार तर -1 to 0, कारण शून्यापेक्षा लहान आपल्याकडे दिलेल्या इंटरवल मध्ये -1 होतं, म्हणून -1 to 0 झालं x²/3. परत याचं x³/9च होईल, -1 to 0, 1/9 बाहेर राहिला, 0 चा क्यूब 0, मायनस -1 चा क्यूब -1, 0 मायनस -1 असं राहील, म्हणजे ते +1 झालं, म्हणजे 1/9च राहिलं. ते मिळालं आन्सर त्याचा. म्हणजे जास्त काही अवघड गणित नाही. सुरुवातीला बघितलं तर वाटलं असेल इंटिग्रेशन आहे, हे काय आपल्याला माहित नाही अजून, पण काही नाही, हे फक्त बेसिक्स इंटिग्रेशन्स आहेत. म्हणजे घातांक असेल तर घातांक वाढवा, साइन आलं तर त्याचा मायनस कॉस घ्या, कॉस आला तर साइन, एवढंच आहे त्यामध्ये, एक्स्ट्रा नाही वापरावं लागत आपल्याला काही जास्त याच्यामध्ये. हा झाला तिसरा. चौथा, के काढायला सांगितलं. फाइंड के इफ द फॉलोइंग फंक्शन रिप्रेझेंट्स पीडीएफ. पीडीएफ आहे म्हणजे त्याचं इंटिग्रेशन 1 असणार आहे, तर त्याच्यावरून आपल्याला के काढायचं. पहिलं दिलं f of x is equal to kx, लिमिट आहे 0 to 2, also find p of 1/4 लेस दॅन x लेस दॅन 3/2. ह्याची पण प्रोबॅबिलिटी काढा असं सांगितलं. मग पहिल्यांदा घेतलं f of x is a pdf. ते pdf आहे म्हणजे त्याचं इंटिग्रेशन 1 असेल.
इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 1 म्हटलं. आता ए टू बी च्या ऐवजी 0 to 2 होईल. एफ ऑफ एक्स म्हणजे के एक्स आला. के एक्स डी एक्स इज इक्वल टू 1 आला. के कॉन्स्टंट बाहेर राहणार, त्याच्याबरोबर एक्स. मग एक्सचं इंटिग्रेशन तुम्ही सांगू शकताय का? बघा आता काय येऊ शकतं. मगाशी झालंय आपल्याला एक्स असेल तर एक्सचा घातांक काही नाही म्हणजे 1 असतो. तो 1 न वाढवला म्हणजे 2 होईल आणि त्याच घातांकानं डिवाइड करायचं म्हणजे 2 होणार अपॉनला पण, म्हणजे एक्स स्क्वेअर बाय 2 असेल. के बाहेर राहिलं, एक्स स्क्वेअर बाय 2 लिमिट 0 to 2 इज इक्वल टू 1 राहील. आता हे 2 भागिले उजवीकडे गेल्यानंतर गुणिले होईल, 2 होणार म्हणजे इथं फक्त एक्स स्क्वेअर राहील. के आहेच ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर राहील. आता एक्स ची किंमत ठेवायची. 2चा वर्ग म्हणजे 4 आणि 0 ठेवलं तर 0चा वर्ग म्हणजे 0 झाला. 4 वजा 0 बरोबर 2 होईल. के इंटू 4 वजा 0 बरोबर 2 आलं. 2 भागिले होतं ते गुणिले झाले. आता 4 गुणिले ते इकडे आल्यानंतर भागिले म्हणजे 2/4 2 न भाग जाऊ शकतो. 2/4 म्हणजे किती असेल तर ते 1/2 असेल. तो काय भागाकार आहे फक्त. 2/4 आला, 2 न भाग केला, बेके बे बेदोनी 4. त्याच्यानुसार तुमच्या के ची व्हॅल्यू मिळाली ती 1/2 आली. मग आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. काय आहे प्रोबॅबिलिटी? 1/4 लेस दॅन एक्स लेस दॅन 3/2. म्हणजे लोअर लिमिट अप्पर लिमिट दिलेलं आहे. 1/4 लोअर व 3/2 अप्पर आलं आणि के एक्स आहे म्हणजे फंक्शन के एक्स होतं. पण आता के ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला काय आहे ती 1/2 ती बाहेर ठेवली आणि एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 होईल. त्याला लिमिट 1/4 to 3/2. लक्षात आलं ना? के म्हणजे 1/2 होतं ते ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलं आणि एक्सचं इंटिग्रेशन आहे ते एक्स स्क्वेअर बाय 2 आलं. त्याला लिमिट 1/4 to 3/2. म्हणजे आता हे 2 बाहेर घेतलं तर 2 गुणिले 2 4 होईल. 1/4 राहील. पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू 3/2 ठेवायची. 3/2 चा स्क्वेअर करायचा कारण एक्स स्क्वेअर आहे म्हणजे ते 9/4 होईल आणि 1/4 चा स्क्वेअर घेतला तर 1/16 होणार. 1/4 इंटू 9/4 मायनस 1/16 व्हॅल्यू ठेवल्यानंतर मग आता छेद समान करायचं. पहिल्याला 4 आहे, दुसऱ्याचा छेद 16 आहे म्हणजे पहिल्याला 4 न गुणावं लागेल, अंशाला पण गुणायचं म्हणजे 9 चोक 36 होईल. 36 वजा 1 कारण पुढच्याचा छेद ऑलरेडी 16च आहे. 36 वजा 1 घेतलं तर 35 होईल म्हणजे 35/16 झालं आणि बाहेरचं 4 आहे. ब्रॅकेटच्या बाहेर 4 होतं म्हणजे 16 चोक 64 होईल. 35/64 हे त्याचा आन्सर. लक्षात आलं ना कसं झालं ते? 4 न गुणलं 9 चोक 36 झालं. 36 वजा 1 म्हणजे 35 झालं. अंश फक्त बघूया. 35 आणि बाहेरचा अंश 1 आहे. 35 गुणिले 1 म्हणजे 35च राहील. छेद आला, छेद समान झाला 16 आणि बाहेरचा छेद आहे तो 4 आहे म्हणजे 16 गुणिले 4 घेतलं तर तो किती झाला तर 64 झाला. त्याचा आन्सर आहे. इझी प्रोसेस आहे, फक्त ही बेरीज वजाबाकी तिरकस गुणाकार करून असंच आहे ते फक्त. हे झालं चौथ्यातलं पहिलं झालं. kx इंटू 1 मायनस एक्स लिमिट आहे 0 to 1 आहे आणि ह्याच्या दोन प्रोबॅबिलिटी काढायच्या. 1/4 लेस दॅन एक्स लेस दॅन 1/2 आणि दुसरी एक्स लेस दॅन 1/2 अशा दोन सांगितल्या. पहिल्यांदा आपण के काढायला बघू. इंटिग्रेशन 1 असणार आहे. आता ह्याच्यामध्ये के आपण बाहेरच ठेवू. एक्स न आत गुणलं, एक्स न 1 ला गुणलं तर एक्स होईल आणि एक्स न एक्स ला गुणलं तर एक्स स्क्वेअर होणार म्हणजे के इंटू एक्स मायनस एक्स स्क्वेअर होईल. डायरेक्ट आपण एक्स न आत गुणून घेतलं फक्त. लिमिट 0 to 1 आलं इज इक्वल टू. आता के कॉन्स्टंट म्हणून बाहेर राहील. एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 होईल मायनस एक्स स्क्वेअरचा 2 होता घातांक 3 होणार भागिले 3 म्हणजे एक्स क्यूब बाय 3 होईल. के इंटू एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस एक्स क्यूब बाय 3 लिमिट आहे 0 to 1 इज इक्वल टू झालं 1 झालं. मग के इंटू ब्रॅकेटमध्ये पहिल्यांदा आता 1 पुट केलं. 1 चा स्क्वेअर 1 झाला म्हणजे 1/2 आलं बघा मायनस परत 1 चा क्यूब 1 झाला म्हणजे 1/3 आलं. 1 पुट करून संपलं, ब्रॅकेट पण कम्प्लीट केलं मायनस आता 0 पुट करायचं लोअरली. 0 चा वर्ग 0 होणार म्हणजे 0 झालं मायनस 0 चा क्यूब 0 झालं इज इक्वल टू 1. तर 1/2 मायनस 1/3 तिरकस गुणाकार करून तिरकस गुणाकार करायचा माहिती आहे. 3 न 1 ला गुणलं 3 आलं, 2 न 1 ला गुणलं 2 आलं, 3 वजा 2 म्हणजे 1 झालं आणि छेदाछेदांचा गुणाकार 6. के इंटू 1/6 होईल इज इक्वल टू 1. हे 6 भागिले इकडे आल्यानंतर गुणिले झालं. के इज इक्वल टू आपल्याला मिळेल ते 6 आलं. के ची व्हॅल्यू 6 आली. इथं काही नसेल की के ची व्हॅल्यू कायम अपूर्णांकात आली पाहिजे असं नसतं. इथं पीडीएफ ला पीएमएफ ला मात्र अपूर्णांकात यावी लागते. इथं चालते आपल्याला काही.
म्हणजे पहिले के ची व्हॅल्यू मिळाली. आता दुसरं घ्यायचं, काढायला सांगितलेली प्रोबॅबिलिटी. लिमिट त्याला 1/4 टू 1/2 दिलेलंच आहे, के इंटू एक्स मायनस एक्स स्क्वेअर. इकडं जे इंटिग्रेशन आलंय तेच येणार आहे. 4 नंबरची स्टेप बघा, के इंटू एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस एक्स क्यूब बाय 3. तेच इंटिग्रेशन लिमिट फक्त बदलणार आहे. के ची व्हॅल्यू फक्त आपण ठेवू, के म्हणजे किती आहे 6 आहे, ते आपण ठेवलं 6 इंटू एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस एक्स क्यूब बाय 3 1/4 टू 1/2. मग आता आपण तिरकस गुणाकार केला, 3x स्क्वेअर मायनस 2x क्यूब झाला बरोबर, आणि छेद झाला 3 दोन्ही 6, छेदाला हे बाहेरचं 6 कॅन्सल होईल, म्हणजे राहिलं फक्त 3x स्क्वेअर मायनस 2x क्यूब. लिमिट आहे 1/4 टू 1/2. मग पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करायचं. अप्पर लिमिट काय आपलं 1/2. मग 1/2 चा स्क्वेअर केला तर 1/4 आहे, पण त्याला गुणिले 3 आहे म्हणजे ते 3/4 होईल, मायनस 2 इंटू 1/2 चा क्यूब 1/8 होते, म्हणजे 2/8 होणार. 2/8 म्हणजे 1/4 राहील, ते आपण 3/4 मायनस 1/4. मी हे डायरेक्ट स्टेप्स केलेले आहेत. तुम्ही त्याच्यात x ची व्हॅल्यू ठेवून त्याचा क्यूब करून परत भाग घालून आणि म्हणजे आणखीन एखाद दुसरी स्टेप वाढवू शकता त्याच्यामध्ये, पण आता तुम्हाला समजतंय त्या हिशोबाने आपण ते डायरेक्टली घेतलेले आहेत. कशा घेतलेल्या आहेत, पहिल्यांदा 1/2 ठेवलं, 1/2 चा स्क्वेअर 1/4 इंटू 3 म्हणजे 3/4 मायनस 2 इंटू 1/2 चा क्यूब 1/8 असतो, म्हणजे 2/8 होतंय, ते 2/8 झालं, 2 न भाग जाऊ शकतो, बेके बे बेचे पाठ म्हणजे ते 1/4 आलं, मायनस आता 1/4 ठेवायचं होतं आपल्याला. 1/4 ठेवलं तर कसं होईल बघा, 3 इंटू 1/4 चा स्क्वेअर 1/16 झालं, म्हणजे ते 3/16 झालं, मायनस 1/4 चा क्यूब 1/64 झालं, त्याला ह्या 2 न भाग घालवायचा, 64 च्या निम्मा म्हणजे 32 होईल, म्हणजे 1/32 आलं. मग आता हे ब्रॅकेटची वजाबाकी, पहिल्याच छेद समान आहे, डायरेक्ट वजाबाकी होईल, 3 वजा 1 म्हणजे 2 आलं, 2/4. 2/4 म्हणजे 1/2 होईल, कारण 2 न भाग जाऊ शकतो, 1/2 वजा पहिल्याला 2 न गुणावं लागेल, कारण छेद 32 करायचा, म्हणजे 3 दोन्ही 6, 6 वजा 1 घेतलं तर 5, 5/32 झालं. आता इथं मात्र आपल्याला छेद मात्र 32च करायचं पहिल्याच, म्हणजे 16 न गुणावं लागेल, 16 1 16 वजा 5, 16 वजा 5 म्हणजे 11, 11/32 झाला. ठीक आहे, तिरकस गुणाकार छेद समान करून हे तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवू शकता, उत्तर त्याचं 11/32 असेल तुमच्या पद्धतीने जरी सोडवलं. हे झालं त्यातलं दुसरं. आता तिसरं सांगितलंय प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस देन 1/2. 1/2 पेक्षा लहान. मी मगाशी सांगितलं होतं लेस दॅन म्हटलं की ते अप्पर लिमिट आलं. मग लोअर लिमिट कुठलं, तर दिलेल्या इंटरवल मध्ये बघायचं क्वेश्चन मध्ये, 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 1. 1/2 पेक्षा लहान म्हणजे शून्यच येणार, लिमिट त्याचं 0 टू 1/2 असेल, 0 ते 1/2 आलं. परत तेच फंक्शन के इंटू एक्स मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स, इकडं जे इंटिग्रेशन आलंय तेच होईल, 6 इंटू एक्स स्क्वेअर बाय 2. परत ते तिरकस गुणाकार केला तर ते येईल 3x स्क्वेअर मायनस 2x क्यूब. लिमिट मात्र 0 टू 1/2. आता पहिल्यांदा 1/2, 1/2 चा स्क्वेअर 1/4, त्याला 3 ने गुणलं तर 3/4 मायनस 1/2 चा क्यूब 1/8, त्याला गुणिले 2 आहे म्हणजे 1/4 मायनस 0 ठेवलं तर मात्र 0च होणार आहे, त्यात काही वादच नाही, निघून जाईल. छेद समान आला, अंशाची वजाबाकी, 3 वजा 1 म्हणजे 2 आलं, 2/4, 2/4 म्हणजेच किती असेल तर ते 1/2 असेल, म्हणजे इकडं झालंय तेच इकडं आलंय, फक्त लोअर लिमिट ह्याचं 1/4 होतं, याचं लोअर लिमिट झालं ते 0 आलं, त्यामुळे सेकंड ब्रॅकेट इथं 0 0 आला, इथं ते 3/16 वगैरे होतं. दुसऱ्या आणि तिसऱ्यात मध्ये तेवढाच फरक आला, हे त्याचं 1/2 झालं. लक्षात येईल ना, इंटिग्रेशन सोपं आहे, फक्त तुम्हाला ते कॅल्क्युलेशन व्हॅल्यू पुट करायच्या, अपूर्णांकात दिलं की जरा किचकट होतं, तेवढे फक्त काळजीपूर्वक करावे लागतील. आता 5वं एक्झाम्पल आहे, म्हणजे प्रत्येकात जवळजवळ 2-3 सब क्वेश्चन्स दिलेलेच आहेत. Let x be the amount of time for which a book is taken out of library by randomly selected student and suppose x has PDF. PDF दिले, f of x is equal to 0.5x for 0 less than equal to x less than equal to 2. या टाइम स्पॅन साठी दिलं 0 ते 2 साठी, इज इक्वल टू 0 अदरवाइज म्हणजे इतर वेळासाठी 0 ते 2 सोडून. मग 3 प्रोबॅबिलिटी काढायच्या, लेस दॅन इक्वल टू 1, 0.5 टू 1.5 आणि तिसरं एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1.5. पहिलं घेऊ त्याच्यात,
एक पेक्षा लहान सांगितलं, एक पेक्षा लहान म्हणजे कुठलं येणार आहे तर झिरोच येणार आहे. म्हणजे लिमिट काय 0 to 1 आलं डायरेक्ट. 0 to 1 तुमचं 0.5x आलं तसंच dx. 0.5 कॉन्स्टंट म्हणून बाहेर राहिलं, x इंटिग्रेशन x स्क्वेअर बाय 2 होईल. 0 to 1 2 न 0.5 ला भाग जाईल, तो येणार 0.25 झाला. आणि मग राहिलं काय एक्स स्क्वेअर राहिलं, म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 होईल मायनस 0 चा स्क्वेअर 0. 0.25 इंटू 1 मायनस 0. एक ना कुठलं तर राहते, चला 0.25 मिळालं का आन्सर. गुणाकार भागाकार फक्त आहे त्याच्यामध्ये. आता दुसरं घ्यायचं, लिमिट ऑलरेडी दिलेलं आहे तेच येणार. 0.5 to 1.5 आहे, 0.5x dx आहे. परत इंटिग्रेशन तेच 0.5 इंटू एक्स स्क्वेअर बाय 2 होणार. लिमिट आलं त्याला 0.5 to 1.5 भागलं तर परत 0.25 आलं. मग एक्स स्क्वेअर आहे म्हणजे 1.5 चा स्क्वेअर 2.25 वजा 0.5 चा वर्ग 0.25 म्हणजे 2 राहिले. 0.25 ला 0.25 गेलं, 2 राहिलं, 2 गुणिले 0.25 घेतलं तर ते 0.50. गुणाकार त्याचा येईल तो 0.50. 5 लिहिलं तरी चालते, 50 म्हणजे 0.5 आहे. हे झालं दुसरं. आणि तिसरं आहे आता, x ग्रेटर दॅन इक्वल टू 1.5. 1.5 पेक्षा मोठं सांगितलं म्हणजे लोअर लिमिट 1.5, 1.5 पेक्षा मोठी म्हणजे 2च आहे आपल्याकडे किंमत. परत इंटिग्रेशन सेम ते x स्क्वेअर बाय 2 0.5 आलं, 2 न भागेल 0.25 राहणार, 2 चा वर्ग 4 आला, वजा 1.5 चा वर्ग घेतला तर 2.25 आला, म्हणजे 1.75 शिल्लक राहील, 4 वजा 2.25 घेतलं तर 0.25 गुणिले 1.75 आणि यांचा गुणाकार घ्यायचा 0.4375. तो गुणाकार करून फक्त लिहायचा. झाले तीन उत्तर. जे एकदा इंटिग्रेशन घेत आलं की पुढच्या ह्याला ते सेमच राहतं, फक्त बाकीच्या तुमचे इंटरवल्स फक्त बदलत. हे झालं 5वं. आता 6वं आहे. Suppose that x is waiting time in minutes for a bus and its PDF is given by. PDF त्याचं दिलंय f of x is equal to 1/5 for 0 less than equal to x less than equal to 5 and 0 otherwise. 1 ते 5 असेल ते 0 ते 5 साठी आणि इतरांसाठी ते 0 असेल. मग सांगितलं वेटिंग टाइम इज बिटवीन 1 and 3 म्हणजे 1 ते 3 च्या मध्ये, आणि वेटिंग टाइम इज मोर दॅन 4 मिनिट्स म्हणजे 4 पेक्षा जास्त असं सांगितलं. मग पहिलं घेऊ आपण, वेटिंग टाइम इज बिटवीन 1 and 3 म्हणजे 1 आणि 3 च्या मध्ये, 1 लेस दॅन x लेस दॅन 3. प्रोबॅबिलिटी लिमिट डायरेक्ट आलं 1 to 3 दिलेलंच होतं ते 1/5 dx. 1/5 कॉन्स्टंट आलं, त्याला x आहे का नाही, ते कॉन्स्टंट आलं. मग कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन x असतं. मगाशी पण सांगितलं k आलं तर kx असतं, 10 आलं तर 10x असतं, तसंच मग 1/5 बाहेर राहणार आणि मग त्याचं इंटिग्रेशन x घेतलं. 1/5 x आलं, लिमिट 1 to 3 आलं. पहिल्यांदा अप्पर लिमिट म्हणजे 3 ठेवायचं, वजा लोअर लिमिट 1 आलं, 3 वजा 1 त्याला स्क्वेअर वगैरे काय नसल्यामुळे डायरेक्ट झाला. 3 वजा 1 2 झालं, 2/5 होईल. मग त्याचा पहिल्याच मिळालं. झालं. आता दुसरं, वेटिंग टाइम इज मोर दॅन 4 मिनिट, 4 पेक्षा जास्त म्हटलं म्हणजे ग्रेटर दॅन 4 येणार. एक्स ग्रेटर दॅन 4, 4 पेक्षा मोठं म्हणजे आपल्याकडे किती किंमत आहे, 5च आहे शेवटी. 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 5च आहे, म्हणजे 4 ते 5 हा त्याचा इंटरवल होणार. 4 ते 5 ला 1/5 dx, इकडचंच इंटिग्रेशन 1/5 इंटू एक्स आलं, तर लिमिट फक्त बदललं 4 to 5. मग परत x 5 ठेवायचं, वजा 4 ठेवायचं, 5 वजा 4 म्हणजे एकच राहिलं, म्हणजे 1/5 आलं उत्तर. झालं, संपलं त्याचं उत्तर. किती सोपं आहे बघा. झालं, लक्षात आलं नाही. Suppose error involved in making a certain measurement is continuous random variable x with PDF. F of x is equal to k into 4 minus x square for -2 to 2i and 0 otherwise. Find compute x greater than 0, -1 to 1 आहे, आणि तिसरं एक -0.5 लेस देन x म्हणजे x ग्रेटर देन -0.5 आणि दुसरा आहे x ग्रेटर देन 0.5. ज्यावेळी ग्रेटर देन असतं त्यावेळी लहान व्हॅल्यू वापरायची आणि लेस देन असतं त्यावेळी मोठी व्हॅल्यू वापरायची.
इथं -0.5 सांगितले लहान, एक्स उलट म्हटले ना, -0.5 लेस दॅन एक्स, म्हणजे उलट वाचलं तर एक्स ग्रेटर दॅन -0.5. मग ते आपण तिथं वापरणार, ते आपण त्या त्या याच्या वेळी. पण आता क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा के देईल, के ची व्हॅल्यू तर काढून घ्यावी लागेल, मग आपल्याला ह्या 3 सोडवायला लागतील. तर हे पीडीएफ, मग ते पहिल्यांदा घेत. एक्स इज अ रॅन्डम व्हेरिएबल म्हटलंय, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल म्हटलंय ते, विथ पीडीएफ ते घेतलं. इंटिग्रेशन 1 आलं, के इंटू 4 मायनस एक्स स्क्वेअर -2 टू लिमिट आलं त्याचं इज इक्वल टू 1 आहे. के बाहेर राहिलं, 4 हे कॉन्स्टंट आहे कारण त्याला गुणिले मध्ये एक्स नाहीये, म्हणजे त्याचं इंटिग्रेशन 4x होणार. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 होणार, कारण घातांक वाढेल घातांकानं डिवाइड करायचं असतं. के इंटू 4x मायनस एक्स क्यूब बाय 3 लिमिट आलं -2 टू 2 इज इक्वल टू 1 आलं. के बाहेरच ठेवलं आपण. लिमिट पुट करूया. पहिल्यांदा 2 ठेवलं, ब्रॅकेट वेगवेगळी घ्यायची. 2 ठेवलं तर 4 दुनी 8 होईल, वजा 8/3 होईल, कारण 2चा क्यूब 8च आला, 8/3 आला. 8 वजा 8/3 वजा, वजा 2 ठेवलं तर वजा 8 येणार, वजा आणि हे वजा 8/3 आलं इज इक्वल टू 1. तिरकस गुणाकार करून सोडवून घेतलं तर हे 8×24 होतं. 24 वजा 8 म्हणजे 16 आलं, 16/3 आलं पहिलं ब्रॅकेट. दुसरं पण तेच येणार आहे, फक्त वजा 16/3 येणार आहे, आणि मधलं वजा धरलं तर ते अधिक होणार आहे. 16/3 अधिक 16/3 घेतलं तर ते 32/3 येत. मी डायरेक्ट लिहिलं, तुम्ही ती कॅल्क्युलेशन करून पण बघू शकता, त्यानुसार ते सोडवा. म्हणजे 32/3 झालं इज इक्वल टू काय होणार आहे, तर ते 1 आलं. मग आता हे के इज इक्वल टू काय होईल, तर त्याचं उलट जर रेसिप्रोकल घेतला 3/32, कारण 3 भागिले गुणिले 32 गुणिले होतं ते भागिले 3/32 राहील त्याचा आन्सर. के लक्षात आलं नाही, के काढायचं झालंय, मागं पण झालंय तीच प्रोसेस, फक्त इथं तुम्हाला हे खालून तिसरी स्टेप आहे ती तेवढी सॉल्व्ह करावी लागेल, आणि मग त्याचं उत्तर 32/3 येते हे चेक करा. मग आता पहिलं घ्यायचं काढायला सांगितलं काय, एक्स ग्रेटर दॅन 0, शून्यापेक्षा मोठं सांगितलं, म्हणजे त्याची व्हॅल्यू 2 पर्यंत येणार आहे, 0 to 12. मग इकडचंच इंटिग्रेशन आहे, खालून चौथी स्टेप आहे, के इंटू 4x मायनस एक्स क्यूब बाय 3, तेच येणार, फक्त लोअर लिमिट 0 होणार आहे, 0 to 2. के ची व्हॅल्यू फक्त आपण ठेवू 3/32, 3/32 इंटू 4x मायनस एक्स क्यूब बाय 3 0 to 2 आलं. मग डायरेक्ट किमती ठेवलं, 2 ठेवलं, 8 वजा 8/3 आलं, वजा 0 ठेवलं तर दोन्ही पण 0 होणार, कारण 0 न कुठलं तर 0च असतं. म्हणजे 8×3 = 24, 24 वजा 8 घेतलं तर 16/3 होतं. 3/32 गुणिले 16/3 घेतलं तर त्याचं उत्तर येतं 1/2. हे तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकता. 3/32 गुणिले 16/3 म्हणजे 3 ला 3 जाते आणि 16 न भाग केला, असं त्याचं उत्तर 1/2 आलं. ही पहिली प्रोबॅबिलिटी मिळाली आपल्याला. आता दुसरी 1 साठीच लिमिट काय डायरेक्टच येणार, परत मगाशी घेतलं त्याचं इंटिग्रेशन 3/32 इंटू 4x मायनस एक्स क्यूब बाय 3 लिमिट झालं -1 to 1 आलं. मग आपण पहिल्यांदा 1 ठेवलं तर 4 - 1/3 होणार, -1 ठेवलं तर -4 -1/3 होईल, 4 - 1 -4 -1/3 म्हणजे 4 12 वजा 1 म्हणजे 11/3 आलं, आणि इथं पण तेच येणार कारण ब्रॅकेट तेच आहेत, फक्त चिन्ह वेगवेगळे. हे प्लस होतं मायनस मायनस होतं ते प्लस झाले, 11/3 अधिक 11/3 म्हणजे 22/3 होईल, 3/32 गुणिले 22/3 झालं. मग त्यांचा गुणाकार भागाकार करून काय येते तर ते 11/16 आलं. मी ते फक्त डायरेक्टली ते सॉल्व्ह केलेलं आहे, तुम्ही फक्त तुमच्यासाठी ते ठेवलंय, फक्त तुम्ही ती कॅल्क्युलेशन करावी आणि उत्तर चेक करा. हे झालं दुसरं. आता हे तिसरं काय होतं तर -0.5 लेस दॅन एक्स और एक्स ग्रेटर दॅन 0.5. ज्यावेळी दोन्ही पण ग्रेटर दॅन येतील आणि मध्ये ऑर असेल त्यावेळी लहान व्हॅल्यू घ्यायची. का लहान घ्यायची, कारण ऑर म्हटलं हे नाही तर ते, हे नाही तर ते, त्यात दोन्ही पण यायला कुठलं तर लहान सगळं घेतलं तर त्यात मोठी पण ऑटोमॅटिक येणार, वजा 0.5 पासून गेलं तर त्याच्यात मध्येच कुठं तर 0.5 येईलच की. पण जर आपण 0.5 पासून गेलो तर ते सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार, मग वजा मधली येणार का, नाही. म्हणून आपण त्यावेळी लहान व्हॅल्यू घ्यायची असते. म्हणजे कुठली आली 0.5 -0.5 लेस दॅन एक्स आलं. मग आता एक्स कशात मोठं आलं, कोणापेक्षा, वजा 0.5 पेक्षा,
कशापेक्षा तरी लहान आलं पाहिजे. कशापेक्षा येईल मग? आपलं लिमिट होतं ते 2 नव्हतं, म्हणून x लेस दॅन 2 झालं त्याला पुढं. मग आता हे लिमिट आलं, मग इंटिग्रेशनला वापरलं. परत इंटिग्रेशन 3/32 4x - x³ लिमिट आलं ते. इथं तिरकस गुणाकार करून घेतला तरी चालेल. 4 त्रिकोण 12 वजा x³ भागिले 3 होते. 3 ला 3 जाईल, म्हणजे 1/32 झालं. 12x वजा x³ वजा 0.5 ते 2. असं का घेतलं? मगाशी का केलं नाही? तर इथं पॉइंट मध्ये आलंय. पॉइंट मध्ये काढणं जरा डिफिकल्ट होईल, म्हणून आपण तसं केलं. आता 1/32 बाहेर राहिलं. पहिल्यांदा 2 12 गुणिले 2 24 वजा 2 चा क्यूब 8 होणार, म्हणजे 24 वजा 8 हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये, मायनस 12 गुणिले वजा 0.5 घेतलं तर ते वजा 6 होईल, वजा वजा 0.5 चा क्यूब घेतला तर वजा 0.125. 24 वजा 8 वजा वजा 6 वजा वजा 0.125 आलं का? म्हणजे ते किमती ठेवून आलेलं. 24 वजा 8 घेतलं तर 16 आलं, आणि हे अधिक होत आहे 5.875 येईल, कारण 6 मधनं 0.125 वजा केलं तर ते 5.875 आणि हे ऑलरेडी वजा असल्यामुळे बाहेरचं वजा अधिक होईल. ते 16 अधिक 5.121 होईल. ते 16 अधिक 5.875 होत आहे, म्हणजे 21.875 भागिले 32. तुम्ही भाग घालवू शकताय किंवा आहे तसं ठेवलं तरी चालू शकतं. 21.875/32 भाग घालवला 0.6836 असेल. ते काय 32 न भागला, आधी 2 न घालवा किंवा 16 न घालवा, नंतर 2 न घालवून चेक करा. 4 घरावरती फक्त कधी घ्यायचं दशांश चिन्ह घेताना. लक्षात आलं ना? हे किमती पहिलं काढताना फक्त तुम्हाला जरा डिफिकल्ट आहे. पहिलं म्हणजे पहिले इंटिग्रेशन घेताना ते घेतलं की मग त्यात जेवढे सब क्वेश्चन आहेत त्या सगळ्यांचा आन्सर येत जात. तर आठवा, द फॉलोइंग इज द पीडीएफ ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल 0 to 4 साठी दिली. फाइंड एक्सप्रेशन फॉर CDF ऑफ x. CDF काढायचं आहे, त्याच्यावरून फाइंड f ऑफ x म्हणजे CDFच आहे. CDF ची व्हॅल्यू कॅपिटल F ऑफ x म्हणजे CDF. कुठल्या कुठल्याला? x 0.5 1.7 आणि 5 दिले. मग पहिल्यांदा CDF चा फॉर्म्युला घेतला. CDF म्हणजे कॅपिटल F ऑफ x, त्याचा फॉर्म्युला a to x f of x dx. मग सांगितलं तर अप्पर लिमिट त्याचं फक्त x घ्यायचं, लोअर लिमिट तेवढं दिलेलं वापरायचं. म्हणजे 0 ते x आलं x/8 होणार. आता x इंटिग्रेशन मग अशी झालं हे पहिल्या दुसऱ्या गणितात, x इंटिग्रेशन x²/2 असतं, म्हणजे जे घातांक 1 न वाढवतो, 2 झाला 2 छेदाला गुणायचं, म्हणजे 8 2 16 x²/16. 1/8 बाहेर ठेवलं ना, x²/2 केलं तरी पण चालेल. 0 to x आलं म्हणजे 16 होणार. 1/16 x चं काय x² राहणार, मायनस 0 ठेवलं तर ते 0च होणार, म्हणजे उत्तर राहिलं x²/16. x च्या जागी x ठेवायचं असल्यामुळे आहे तीच टर्म राहते, पहिले आहे तीच येणार, वजा फक्त दुसरं ठेवायचं. 0 ठेवलं तर ते 0 झालं. हे CDF आलं. आता CDF ला किमती काढायची. पहिली किंमत at x is equal to 0.5 सांगितले ते, मग ठेवली f of 0.5 होणार. ह्याच्यात ठेवली फक्त 0.5 चा स्क्वेअर अपॉन 16 म्हणजे 0.25/16. ते जर सोडवलं तुम्ही तर ते 25/16 काहीतरी होतंय. मग ते परत भाग घालवायचा. जर भाग घालवला तर काय येईल ते फक्त बघून त्याचा आन्सर लिहा. 25/16 झालं. 25/16 ते 25/1/64 वगैरे असं त्याचा आन्सर मिळू शकतो आपल्याला. जरा पहिलं आता दुसरं 1.7 ठेवायचं, म्हणजे 1.7 ठेवलं तर त्याचं 2.89/16, 16 न भाग घालवा 0.1806, मग वरती पण घालवला तरी पण चालतं. आता तिसरं at x is equal to 5, पण आपलं लिमिट कुठं आहे बघा क्वेश्चन मध्ये, 0 to 4 आहे. 0 लेस दॅन x लेस दॅन 4 दिले ते 4 पर्यंतच्याच किमती घेऊ शकतो. 4 पेक्षा मोठी आली तर ती 0 होते अदरवाइज. पण इथं CDF मध्ये काढत असताना डायरेक्ट 0 नाही घेऊन चालत.
इंटिग्रेशन घेत असताना डायरेक्ट 0 घेऊ शकतो आपण, पण CDF मध्ये f of x मध्ये ठेवत असताना तसं नाही करायचं. मग 5 म्हणजे सगळ्यात मोठी, मोठ्यापेक्षा मोठी आली म्हणजे 4 पेक्षा मोठी आली, मग आपण शेवट कुठं होतोय 4 ला होतोय, म्हणून तिथं वापरताना x ची किंमत 4 वापरायची, कारण 4 पर्यंतच घेऊ शकतो ना आपण. 5 म्हणजे 4 नंतरची आली, मग 5 च्या अगोदरची 4 आपण वापरू शकतो त्याच्यासाठी. इथं म्हटलं ऍज x इज इक्वल टू 5 नॉट बिलॉंग्स टू 0 दिलेल्या इंटरवल मध्ये बसत नाही, म्हणून आपण त्या 5 पेक्षा लहान व्हॅल्यू वापरली कुठली तर x इज इक्वल टू 4. मग आता ती ठेवायची, f of 5 म्हणायचं म्हणता ना, f of 5 इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर बाय 16 म्हणजे 1च आलं ते. 16 बाय 16 घेतलं तर 16 ला 16 गेलं एकच राहील. लक्षात आलं ना, ज्यावेळी अप्पर लिमिट पेक्षा मोठी व्हॅल्यू तुम्हाला CDF मध्ये पुट करा म्हणून सांगतात, त्यावेळी त्याचं अप्पर लिमिटच x म्हणून घ्यायचं, आणि ज्यावेळी लोअर लिमिट पेक्षा कमी देतील म्हणजे समजा -1 दिलं असतं, पण आपलं व्हॅल्यू तर काय 0 to 4 आहे, मग -1 पेक्षा मोठी कुठली येणार तर 0 येणार, म्हणून 0 ठेवली असते. असं त्याचं आन्सर. एकंदरीत लक्षात आलं हे CDF वरून कशा प्रोबॅबिलिटी काढायच्या त्या, त्याचं झालं. आता 9 given the PDF of continuous random variable x f of x -1 to 2 दिले, otherwise determine CDF. पहिल्यांदा CDF काढायचं, परत प्रोबॅबिलिटी काढायचे 4, x लेस दॅन 1, x लेस दॅन -2, x ग्रेटर दॅन 0, 1 लेस दॅन x लेस दॅन 2 सांगितलं. पहिल्यांदा CDF काढून घेऊ. फॉर्म्युला घेतला CDF चा, मगाशी वापरला, किमती ठेवल्या, x स्क्वेअर बाय 3 होणार ते, -1 लोअर लिमिट आलं तर x स्क्वेअरचं इंटिग्रेशन x क्यूब बाय 3 असतं, जिथे x क्यूब बाय 9 डायरेक्ट झालं. पहिल्यांदा x ठेवलं तर x क्यूब राहणार, किंवा 1/9 बाहेर ठेवलं x क्यूब मायनस -1 राहील, x क्यूब मायनस -1 चा क्यूब -1 आलं म्हणजे +1 झालं, x क्यूब प्लस 1 अपॉन 9. काय मिळालं तुम्हाला CDF आलं. आता पहिलं घेतलं, प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 1, लेस दॅन आलं किती अप्पर लिमिट होत, मग 1 पेक्षा लहान कुठली वजा आहे ती आली, -1 to 1 आलं, मग इकडे आलं तेच परत x क्यूब बाय 9, -1 to 1 झालं ते 1/9 बाहेर राहणार, 1 चा क्यूब 1 मायनस ऑफ -1 आलं, कारण -1 चा क्यूब -1 आलं, 1 प्लस 1 होईल ते, 1 प्लस 1 2 झालं म्हणजे 2/9 होतं, 2/9 मिळालं आपल्याला. हे पहिलं झालं. आता दुसरं काय, प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन -2, -2 पेक्षा लहान म्हणजे -3 -4 असेच जाणार, पण आपल्याला इथं कुठपर्यंत आहे, -1 पर्यंतच जाऊ शकतो, त्याच्यापेक्षा कमी नाही जाऊ शकत. -1 पेक्षा लहान -2 आलं म्हणजे त्या फंक्शनला जाऊ शकत नाही, म्हणून त्याच्यासाठी त्याची किंमत डायरेक्ट किती दिली आपल्याला तर 0 दिले, अदरवाईज 0, -1 ते 2 सोडून आलं तर त्याचं उत्तर किती घ्यायचं आहे 0 घ्यायचं. मग इथं आपल्याला x लेस दॅन -2, -2 पेक्षा लहान म्हणजे वजा मधल्या सगळ्या -3 -4 येत जाणार आहे, म्हणजे त्या -1 पेक्षा लहानच होत आहेत, आपल्याला -1 पेक्षा मोठी चालते, 2 पेक्षा लहान आणि -1 पेक्षा मोठी चालते, पण हे -2 पेक्षा लहान आहे म्हणजे त्याच्यासाठी डायरेक्ट आपण किती वापरणार तर 0. ते इंटिग्रेशन तर दाखवावं लागेल आपल्याला, x लेस दॅन -2, फक्त त्या फंक्शनची किंमत किती असणार तर ती 0, x स्क्वेअर बाय 3 च्या ऐवजी तिथं 0 आलं, कारण अदरवाईज मध्ये सेक्शन मध्ये गेलं, म्हणजे 0चं इंटिग्रेशन 0 आलं, त्याचं उत्तर डायरेक्ट काय आलं तर 0 आलं, त्याचा आन्सर. तिसरं x ग्रेटर दॅन 0, 0 पेक्षा मोठं 2 दिलं होतं आपल्याला, कारण इंटरवल 2 पर्यंत होतं, मग याचं x क्यूब बाय 9 आलं इंटिग्रेशन, लिमिट 0 to 2 झालं, 1/9 बाहेर राहिलं, 2 चा क्यूब 8, 0 चा क्यूब 0 झाला, 8 वजा 0 राहील ब्रॅकेटमध्ये, 8 वजा 0 8च आलं म्हणजे 8/9 राहिलं, झालं याचं पण उत्तर. पुढचं 1 लेस दॅन x लेस दॅन 2 आहे, म्हणजे 1 ते 2 आलं तिथं, x स्क्वेअर बाय 3, परत x क्यूब बाय 9 आलं, 1 to 2 आलं, 1/9 बाहेर राहिलं, 2 चा क्यूब 8 होईल, 1 चा क्यूब 1च आला, 8 - 1 राहणार, 7/5 राहील. बरं सोपे आहेत ना बघा, म्हणजे मला सोपी वाटते म्हणून तुम्हाला सोपी वाटली पाहिजे असं काही नाही, पण जास्त क्रिटिकल पण नाही.
मॅथमॅटिकल लॉजिक नंतर सगळ्यात सोपा टॉपिक म्हटलं तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असतं, त्यामुळे हे तुम्हाला सोपं. आता पुढचं 10व, रॅन्डम व्हेरिएबल एक्स हॅज पीडीएफ असं दिलंय. त्याच्यावरून सी ची व्हॅल्यू काढायला सांगितले, परत आपल्याला ई ऑफ एक्स काढायचं आहे आणि व्हॅरियन्स ऑफ एक्स काढायचं. मग पीडीएफ दिले म्हणजे इंटिग्रेशन त्याचं 1 असणार, ही पहिली कंडिशन होणार आहे आपल्याला. एफ ऑफ एक्स इज अ पीडीएफ, त्याचं इंटिग्रेशन 1 आलं. किमतीत होईल 1 to 3 लिमिट दिलेलंच होतं, सी बाय एक्स डी एक्स झालं इज इक्वल टू 1 आलं. मग सी बाहेर राहिलं कॉन्स्टंट, मग शिल्लक काय राहते 1 अपॉन एक्स राहते. 1 अपॉन एक्सचा वेगळा फॉर्म्युला आहे, अंशाला एक्स आलं तर त्याचं इंटिग्रेशन डायरेक्ट घातांक वाढवून घ्यायचं, पण जर छेदाला एक्स आलं तर त्याचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लॉग एक्स असं असतं. सी बाहेर राहिलं लॉग एक्स आलं आणि येणार मग त्याला 1 to 3 झालं इज इक्वल टू 1. पहिल्यांदा 3 ठेवायचं नंतर 1 ठेवायचं, म्हणजे सी इज इक्वल लॉग 3 मायनस लॉग 1 आलं इज इक्वल टू 1. आता फिजिक्स मध्ये वगैरे जनरल रूल्स झालेत. लॉग 1 ची व्हॅल्यू कायम 0 असते, लॉग 1 ची व्हॅल्यू कायम 0 असते, म्हणजे ते निघून गेल, राहिलं काय फक्त लॉग 3 राहिलं. लॉग 3 भागिले गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले, हे सी इज इक्वल टू तुम्हाला मिळेल 1 अपॉन लॉग 3. लक्षात आलं ना, लॉग 1 0 असल्यामुळे लॉग 3 राहिलं, लॉग 3 इकडे आल्यानंतर भागिले झालं, म्हणजे ते 1 अपॉन लॉग 3 झालं, हे मिळालं. सी ची किंमत पहिली मिळाली. आता काढायचं आहे ई ऑफ एक्स काढायचं. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू ई ऑफ एक्स, त्याचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ए टू बी एक्स इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स, म्हणजे एफ ऑफ एक्स ला एक्स न गुणायचं. आता एफ ऑफ एक्स आपलं काय होतं सी अपॉन एक्स होतं, त्याला एक्स न गुणलं तर एक्स ला एक्स कॅन्सल होईल, राहणार काय फक्त मग तुमचं सी राहणार. इंटिग्रेशन ऑफ सी डी एक्स 1 to 3 आलं त्याचं. सी हे कॉन्स्टंट आलं, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन एक्स म्हणजे सी एक्स होतंय. मग सी ची किंमत फक्त ठेवली 1 अपॉन लॉग 3, एक्स तसंच राहिलं 1 to 3 आलं. पहिल्यांदा 3 ठेवलं, 3 वजा 1 असं होणार, मग लिमिट पुट केल्यानंतर 3 वजा 1 2 आलं, 2 गुणिले 1 म्हणजे 2 आलं, म्हणजे 2 छेद लॉग 3 आलं. कशाची किंमत आली ही ई ऑफ एक्स ची मिळाली आपल्याला. ई ऑफ एक्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, पीडीएफ साठीचा एक्स न एफ ऑफ एक्स ला गुणायचं. आता ई ऑफ एक्स स्क्वेअर काढणार कसं, ई ऑफ एक्स ला एक्स न गुणलं, ई ऑफ एक्स स्क्वेअर ला पण एक्स स्क्वेअर न गुणायचं, मग एफ ऑफ एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स डी एक्स. मग सी ऑफ एक्स ला एक्स स्क्वेअर न गुणलं तर एकच एक्स कॅन्सल होणार आहे, म्हणजे एक्स इंटू सी म्हणजे सी एक्स असं शिल्लक राहील याच्यासाठी. 1 to 3 सी एक्स डी एक्स. सी म्हणजे 1 अपॉन लॉग 3 झालं, एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 होईल. 1 to 3 आलं, हे 2 बाहेर ठेवलं म्हणजे 1 अपॉन 2 लॉग 3 होईल, 2 बाहेर आलं तर 2 लॉग 3 झालं. 3 चा वर्ग 9 वजा 1 चा वर्ग 1 आला. 1 अपॉन 2 लॉग 3, 9 वजा 1, 9 वजा 1 म्हणजे 8 झालं, 8 ला ह्या बाहेरच्या 2 न भाग जाईल म्हणजे 4 राहणार, 4 अपॉन लॉग 3 राहील. ई ऑफ एक्स स्क्वेअर पण मिळाला आपल्याला. आता ई ऑफ एक्स काढलं, ई ऑफ एक्स स्क्वेअर काढलं, काढायचंय ते व्हॅरियन्स ऑफ एक्स काढायचं. आपल्याला फॉर्म्युला झालाय मागच्या एक्झरसाइज मध्ये, व्हॅरियन्स ऑफ एक्स ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. 4 बाय लॉग 3 तसंच आलं, मायनस 2 बाय लॉग 3 होतं त्याचं घेतलं तर 4 बाय लॉग 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर, 4 बाय लॉग 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर, 2 बाय लॉग 3 चा स्क्वेअर आला. आता इथं लॉग 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे इथं पण लॉग 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर आला पाहिजे, म्हणजे ह्याला एका लॉग 3 न गुणावं लागेल, जे छेद समान होतील. 4 लॉग 3 मायनस 4 अपॉन लॉग 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. पहिल्या ह्याला लॉग 3 न गुणला आपण म्हणजे लॉग 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर, छेद समान झाल्यावर अंशाची वजाबाकी, 4 लॉग 3 मायनस 4. मग अंशातनं फक्त 4 कॉमन काढू शकतो, 4 इंटू लॉग 3 मायनस 1 अपॉन लॉग 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. हे तसंच राहील, कारण याच्यामध्ये आपण काही चेंजेस करू शकत नाही. इथं हा आपल्याला दुसरा एक्झरसाइज संपला. डेन्सिटी फंक्शन होतं याच्यामध्ये. डेन्सिटी फंक्शन मध्ये आपण काय वापरलं तर इंटिग्रेशन वापरलं. इंटिग्रेशन पण दोनच वेगळे फॉर्म्युले, एक साइन एक्सचा आला आणि दुसरा हा 1 अपॉन एक्सचा आत्ता मागाशी आले, बाकीच्यांचा जनरल फॉर्म्युला.
घातांक असेल तर घातांक 1 न वाढवायचं आणि त्यानंच डिव्हाइड करायचं किंवा त्यानं छेदाला गुणायचं. तर असा तो फॉर्म्युला होता. हे लक्षात आलं. इथं हा आपला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा टॉपिक पूर्णपणे संपतोय. कदाचित हा आता शासनाच्या विचाराधीन आहे की सिलेबस कमी करायचा, त्यानुसार हा कमी होऊ शकतो. पण हा कमी जरी झाला तरी तुम्हाला सीईटीला जेईला हा टॉपिक असणारच आहे. त्यामुळे याचा अभ्यास तुम्हाला गरजेचा आहेच. हे करणं गरजेचं आहे. याचा पूर्ण अभ्यास करा. आपण आता याच्यानंतर प्रोबॅबिलिटी वरतीच एक अवलंबून आहे पुढचा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तो टॉपिक आपल्याला बघायचा आहे. तो बघू आपण 2 दिवसामध्ये तो आपण त्याचे एक लेक्चर घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.